हॅलो गाईज, तर आज मी बनवणार आहे शेगाव स्पेशल कचोरी। तर इथे मैदा घेतलाय, त्यामध्ये तेल घालून छान मसाज करून घेतली, थोडंसं चवीपुरते मीठ घातले आणि घट्टसर गोळा पीठ मळून घेतले आणि इथे सारण तयार करून घेणार आहे। बडीशेप धने वाटून घेतले, नंतर ते काढून हिरवी मिरची, लसूण, आलं आणि कोथिंबीर याची पेस्ट करून घेतली। इथे तेल गरम झालेले आहे। ते तेलामध्ये मी जिरे, मोहरी आणि ते आले, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट घालून घेणार आहे आणि त्यामध्ये धने आणि बडीशेपची ते मिक्स केले पूर्ण आणि हळद, 1 चम्मच हळद, लाल मिरची पावडर, धनेपूड आणि थोडासा चवीपुरता गरम मसाला घालून घेणार आहे। हे सगळं मिक्स करून त्यामध्ये 1 वाटी बेसन घालून छान खरपूस होईपर्यंत भाजून घेणार आणि चवीपुरते मीठ घातले आणि थोडंसं पाण्याचा शिरवा घालून त्याला वाफ दिलेली आहे आणि इथे असं सारण कचोरीचं तयार आहे। तर इथे पुरणपोळी जशी आपण भरतो तसे यामध्ये भरून घेणार आणि कचोरी तळून घेतली। तर बघा, अशी छान इथे कचोरी खरपूस तयार आहे आणि त्यासोबत पुदिन्याची चटणी पण बनवलेली आहे। तुम्हाला पण कचोरी आवडते का? नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। थँक्यू।